नाराज छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये समता परिषदेचा मेळावा होतोय आणि आज या मेळाव्याला या ठिकाणी असं भव्य दिव्य असं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राज्यभरातून जे ते समता परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आता दाखल होत आहे। आपण जर बघितलं तर प्रत्येक कार्यकर्ता नेमका कुठून आलेला आहे त्याची नोंद व्हावी यासाठी आता प्रत्येक संपूर्ण राज्यातून जिल्हावाईज त्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी नावाचं रजिस्ट्रेशन केलं जात आहे आणि एकंदरीत या संपूर्ण पदाधिकारी आता या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे। माझ्यासोबत काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। कुठून आले नेमके? मी परभणीहून आलेलो आहे आणि माझ्यासोबत एक 200-300 लोक आहेत आणि मुळात आमचं येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या पद्धतीनं मागच्या 2-3 दिवसामध्ये ज्या घडामोडी घडल्या त्या घडामोडीमध्ये आदरणीय ओबीसीचे नेते बहुजन नायक भुजबळ साहेबांना ज्या पद्धतीनं मंत्रिमंडळामध्ये डावलण्याचं काम केलं तर हा अपमान फक्त भुजबळ साहेबांचा नाही, ते महाराष्ट्रातील तमाम बहुजन समाजाचा अपमान आहे। कारण तुम्हाला ओबीसीचे मतं चालतात पण ओबीसीचा लोकप्रतिनिधी चालत नाही। मंत्रिमंडळामध्ये त्यांना स्थान न देण्याचं, मंत्रिमंडळ येतील जातील परंतु ज्या पद्धतीनं भाजपकडे आणि महायुतीला मतदान ट्रान्सफर करण्याचं काम भुजबळ साहेबांच्या माध्यमातून झाले, जेवढ्या शिवाय भुजबळ साहेबांना पडल्या तेवढ्या हजार पटीनं करोडो लोकांनी मतदान महायुतीला केले। मग याचा परिपाक काय झाला तर फक्त तुम्ही भुजबळ साहेबांना नाकारलं। जर तुमचा रेशिओ जर फक्त वय असेल तर मग मनोहर जे गोव्याचे मुख्यमंत्री होते तर त्यांना तुम्ही नाकामध्ये सलाईन असताना सुद्धा मुख्यमंत्री केलं ना। ह्यांनी तर तुम्हाला महायुतीला सगळ्यात जास्त ओबीसीचा वोट शेअर ट्रान्सफर केलेला आहे। आज ह्या लोकांच्या भावना फक्त कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। नक्कीच आपल्यासोबत काही महिला पदाधिकारी कुठून आले नेमके? मी पिंपरी चिंचवड पुण्यावरून आलेली आहे। आमच्या सोबत काही महिला आलेल्या आहेत। आज आम्ही फक्त आमच्या साहेबांनी आम्हाला इथं बोलवलं म्हणून आम्ही इथं जमलेलो आहेत। महायुती सरकारमध्ये साहेब निवडून आले आणि महायुती सरकार निवडून आलं याचं सगळ्यात मोठं कारण सगळ्यांना माहीत आहे की ओबीसी आहे आणि ओबीसीचं दैवत म्हणजे भुजबळ साहेब आहेत आणि साहेबांनाच मंत्री पदाच्या याच्यावरनं डावलण्यात आलं, त्यावर आम्ही सर्व ओबीसी बांधव नाराज आहोत। त्यामुळे आम्ही आज सर्व साहेबांची भेट घ्यायला आणि साहेबांनी बोलवलं म्हणून आम्ही इथं आलो आहोत। तर साहेबांची आज भेट घेणार आहेत, काय नेमकं साहेबांना सांगणार? साहेबांना एकच सांगणार आहे, साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। साहेबांना वेगळा विचार करण्यासाठी देखील आपण साथ घालताय, नेमकं काय त्यात सत्यता आहे? हो, एकंदरीत ओबीसी समाजाला जाणून बुजून डावलण्यात आलेला आहे, त्यासाठी साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे। राज्यसभेची देखील ऑफर आहेत छगन भुजबळांना, काय वाटतं आपल्याला? नाही, आता त्याचं काय हेच नाही ना। हो, आता त्या तो विषय होऊन गेलेला आहे, पाठीमागे झालेला विषय तो आता तो नाही। आता दिलेल्या मतदारांचा अपमान होईल ना, समजा इकडलं राजीनामा आणि तिकडे तर काय आपण नंतर ना। हो, राज्यपाल केलं जावं असं देखील एक चर्चा सुरू आहे, काय वाटतं आपल्याला? नाही, राज्यपाल नाही, काही मतदारसंघामध्ये ज्या दृष्टीने समाजाने त्यांना निवडून दिला आहे जो विकास करायचा आहे मतदारसंघामध्ये, कारण त्यांनी लोकसभेला ज्यावेळेस साहेबांना उभा करा म्हणले होते त्यावेळेस त्यांनी नाकारलं आणि आज विधानसभेमध्ये मतदारसंघामध्ये त्यांना भरघोस मताने निवडून दिलं आहे। कारण मतदारसंघामध्ये त्यांच्यावर जे प्रेम करणारे लोक आहे ते ज्या पद्धतीने त्यांना निवडून दिलं आहे त्या पदावर जर त्यांना मंत्री करीत नसेल तर राज्यपाल करून काय उपयोग? नक्कीच आपण बघतो या संतप्त अशा प्रतिक्रिया या ठिकाणी आता संपूर्ण समता परिषदेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडनं व्यक्त केल्या जात आहे। अनेक ऑफर दिल्या जातील, मात्र आता त्या भुजबळांनी स्वीकारू नये अशा जो एकंदरीत सूर आहे तो आता या समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळतोय। आज नाशिकमध्ये होणाऱ्या या समता परिषदेच्या मेळाव्यामध्ये नेमका छगन भुजबळ यांना पदाधिकाऱ्यांकडनं नेमका काय सूचना दिल्या जातात आणि छगन भुजबळ नेमका काय निर्णय घेणार याकडे आपल्या सर्वांचं लक्ष आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।